नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. मराठा आरक्षण मिळालं असं काल सरकारनं जाहीर केलं. मनोजदादा जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं आणि जे काही मराठे मुंबईमध्ये दाखल झाले होते आणि जो काही 4-5 दिवस मुंबईकरांना असं मुंबईकर म्हणतात की आम्हाला त्रास झाला, पण तसं काही झालं नाही. अनेक जण हुल्लडबाज आणि या सगळी लोक घुसतात आणि मग समाजाला कुठेतरी गालबोट लागतं. पण मराठा समाज असं काहीतरी चुकीचं करेल म्हणजे जो समाज मुक मोर्चांमधून हजारो लाखोच्या संख्येने, लाखोंच्या करोडोंची संख्या म्हटलं महाराष्ट्रात तरी काही हरकत नाही, एवढे मोठे मोठे मोर्चे काढले पण कुठेही गालबोट न लागता त्यांनी ते करून दाखवलं. खरं तर गिनीज बुकात नोंद झाली पाहिजे होती त्याची. ते मराठे असं काय करतील असं वाटत नाही. पण ते मराठे आता घरी निघून गेले. त्यांच्या मागण्या मान्य झाला, मराठा आरक्षण मिळालं म्हणून सगळीकडे गुलाल उडू लागलाय, सगळ्या गोष्टी होऊ लागल्यात. पण अनेक जण असं सांगतायत की मराठ्यांना पुन्हा एकदा गाजर दाखवलं. म्हणजे ते नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे गेले आणि मनोजदादा जरांगे पाटलांना काहीतरी गाजर दाखवलं. कालही देखील तसंच झालं आणि मराठे पुन्हा एकदा तोंड घशी पडले असं अनेक जण बोलतात. पण या सविस्तर गोष्टीविषयी आज आपण बोलणार आहोत. मी काय तुम्हाला ते गॅझेटियर काय आणि त्याचे अर्थ सांगणार नाही, पण राजकारण काय, त्याच्या पुढचा परिणाम काय याच्यावरती होईल. खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळालंय का, या सगळ्या गोष्टींविषयी आज आपल्याला बोलायचे आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे की मराठ्यांचं राजकारण अजूनही संपलेलं नाही. व्हिडिओ आवश्यक पहा. अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी सांगायच्या आहेत. मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा जो काही मधल्या काळामध्ये शांत झाला होता तो मुकमोर्चांच्या आणि कोपर्डीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा उसळून निघाला. तो उसळल्यानंतर तो पुन्हा एकदा थंड झाला आणि जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठ्यांच्या आरक्षणाचा एल्गार उभा केला आणि तो आपण अनेकांनी पाहिला. अगदी मुंबईमध्ये येणार म्हणून मागच्या वेळेला मुंबईच्या सीमेवरती आले नवी मुंबईमध्ये आणि तिथूनच मराठे परत गेले. आता मात्र तसं केलं नाही. आता जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस आणि या सरकारला धारेवर धरायचं, यांना कुठेतरी कोंडीत पकडायचं, याच्यासाठी संपूर्ण मराठा समाज घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावरती आले आणि उपोषणाला बसले. पण या वेळेला तीव्रता थोडी मोठी होती. या वेळेला जर का आरक्षण आणि या सगळ्या गोष्टी चिघळल्या असत्या मोर्चाच्या, तर नक्की आणि कदाचित महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडली असती. त्याच्यामुळे सरकारला माहिती होतं की मराठ्यांच्या या मागण्या आपल्याला मान्य कराव्या लागतील. मग त्या मागण्या तुम्हाला माहिती आहेत. मग ते हैदराबाद गॅजेट असो, ते तुमचं औरंगाबाद सातारा या गॅजेटच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या त्यांनी. त्याच्यामध्ये काय आहे तर आपल्या जुन्या कुणबी नोंदी, की तुम्ही मराठा आहात, कुणबी आहात, या सगळ्या नोंदी तिथून आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळं तो सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे. त्या सगळ्या गोष्टी सरकारनं मान्य केल्या. गुन्हे मागे घेतले, जे कोणी मृत झाले होते, शहीद झाले होते, अण्णासाहेब पाटलांपासून त्यांना आर्थिक मदत देण्याचं काम सगळं सरकारनं सुरू केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या. हा जो काही एक डाव किंवा हा जो काही डाव या सगळ्या लोकांकडून होत होता, म्हणजे असं अनेक जण सांगतात मराठा समाजाची मागणी होती, ते देखील आता मान्य झालंय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण कुणबी म्हणजे कोण? शेतकरी. मराठा समाज हा संपूर्ण कुणबीच आहे. त्याला काही असा कुणबी म्हणजे कुठली जात आहे वेगळी असं काही नाहीये. मराठा ही जी काही पदवी किंवा हा जो काही धर्म एक ज्या वेळेला मुघलांच्या काळामध्ये, छत्रपतींच्या काळामध्ये उदयाला आला, मग तो पुढे पुढे चालत आला आणि मग ती 96 कुळं सगळी एक आली आणि मग त्या 96 कुळं म्हणजेच मराठा अशी एक गोष्ट किंवा असा एक धर्म किंवा अशी एक जात चिकटली. पण लक्षात घ्या, मराठा ही जात नाही, तर मराठा हा धर्म होता छत्रपतींच्या काळामध्ये. मराठा हा सगळ्यात महत्त्वाचा साम्राज्याचा एक भाग होता. म्हणजे जसे आपण मुघल म्हणतो, मग मुघलांमध्ये निजाम, हे सगळे आदिलशाह आणि औरंगजेब हे सगळे आले, तसे मराठा म्हटलं की हिंदू, अशी ही एक महत्त्वाची धार्मिक गोष्ट किंवा धर्माचं एक नाव आहे. त्याच्यामुळे त्याला जातीशी जोडण्याचं कारण नाहीये. मग कुणबी ही जी सगळी लोक आहेत ते शेतकरी, म्हणजे आपण मराठे देखील त्याच्यामध्ये आले आणि सगळीच लोक जी शेती करतात त्याला कुणबी असं समजलं जायचं. अनेक जण तुमच्या आजी आजोबांना जरी विचारलं तरी सांगतील की आपण कुणब्याच्या घरातली, म्हणजे आपण शेतकरी आहोत, आपण कुणबी आहोत. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा समाजातील जी काही आपण म्हणतोय ना की आर्थिकदृष्ट्या कमजोर लोक आहेत, शेती करणारी लोक आहेत, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल यात काही शंका नाही. आणि तो लाभ कुणबी याचा अर्थ आपण ओबीसीमध्येच अर्थात विलीन होणार आणि त्या कोट्यातून आपल्याला आरक्षण मिळेल. पण या सगळ्या गोष्टी ओबीसी समाजाला माहिती आहेत. म्हणजे जो आत्ताचा ओबीसी समाज आहे आणि जे काही ॲड होणारे जे काही मराठा कुणबी लोक आहेत, ती एक वेगळी लोकसंख्या आणि याच्यामुळं या सगळ्या गटातील लोकसंख्या वाढेल. किंबहुना आरक्षणाचा फायदा स्पर्धेमध्ये त्याचं रूपांतरण होईल आणि कुठे ना कुठेतरी चढाओढ पुन्हा एकदा सुरू होईल. हे मी तुम्हाला आजच सांगतोय. आता मराठ्यांच्या या मागण्या मान्य केल्यानंतर
बघा, राजकारण नीट समजून घ्या. मी तुम्हाला काय सांगतोय, मराठ्यांच्या या मागण्या केल्यानंतर ओबीसी समाज एकदा रस्त्यावर उतरेल. या 1-2 महिन्यांमध्ये तुम्ही पाहाल मराठा आणि ओबीसी हा तीव्र विरोध हळूहळू वाढायला लागेल. जर कदाचित सध्याच्या सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं नाही तर हा संघर्ष भयंकर मोठा होईल. आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, अनेक जण जे सांगतायत की मराठा समाजाच्या मागे किंवा मनोज जरांगेंच्या मागे शरद पवारांचा हात आहे. ज्या शरद पवारांनी 94 साली आलेला GR जे काही आरक्षण होतं ते दुसऱ्यांना देऊन टाकलं आणि मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली. हे सत्य आहे, हे काही कोणी खोटं सांगत नाहीये. ते शरद पवार यांच्या मागे आहेत. आणि आता त्यांनी असं, ज्या शरद पवारांना एक गोष्ट घ्या लक्षात आहे, त्यांना माहिती आहे की मराठ्यांना कायदेशीररित्या घटनेमार्फत आरक्षण मिळणं शक्य नाही. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 50% वरती जाता येणार नाही. आत्ताचं जे आरक्षण मिळालेलं आहे ना, आत्ताच्या ज्या काही गोष्टी सरकारनं मान्य केलेल्या आहेत ना, त्या गोष्टी जरतरच्या आहेत. हे लक्षात असू द्या. तुम्हाला असं नाही सरकारनं सांगितलं की मनोज जरांगेंनी आज उपोषण सोडलंय याचा अर्थ आजपासून मराठ्यांचं आरक्षण सुरू झालं नाही. तुम्ही व्यवस्थित मागण्या ऐका. सरकारनं सांगितलंय आम्हाला या सगळ्या अंमलबजावणीसाठी 2 महिने द्या. या शरद पवारांना माहिती आहे काय आहे, कसं आहे, कसं मिळणार आहे, यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मग असं अनेक जण सांगतात की जरांगेंच्या मागून शरद पवारांनी ही बाकीची सगळी लोक एमआयएम सारखा पक्ष, एमआयएम सारखी संघटना मग मराठ्यांना आरक्षणासाठी पाठिंबा देते. हे कितपत योग्य वाटतं आपल्याला? त्यांच्या मनात खरंच आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं? जे काही दलित संघटना जे आहेत ते पॅन्थर वगैरे ही सगळी लोक मराठ्यांच्या मागे लागली. कसे काय? असं नाही कधी दिसलं, असं नाही कधी झालं. त्यांच्यातली काही लोक व्हिडिओ बनवून सांगतायत की हे शिवप्रतिष्ठान, RSS, हिंदू संघटना सगळ्या मराठ्यांच्या विरोधात आहेत. भावांनो, कालपासून मी बारकाईनं पाहतोय की कुठेतरी आपल्याला हिंदुत्व म्हणणारी बजरंग दल असेल, RSS असेल, विश्व हिंदू परिषद असेल, ते तुमचं ते भिडेचे कार्यकर्ते असतील, ते कुठं दिसते का? काहीतरी मदत करते का? ते कुठं कोणी दिसलं नाही. हे सगळं बोलणारी लोक खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एकत्र आहेत? नाही. लक्षात ठेवा, नाही. मनोज जरांगेंना कुठून ना कुठून तरी कुमक मिळते याच्याबद्दल मी देखील साशंक आहे आणि आज देखील आहे. मी व्यवस्थित तुम्हाला ही सगळी स्टोरी सांगतोय. पण जरांगेंचा मुद्दा बरोबर आहे. मराठ्यांना आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून बरोबर आहे. म्हणून अख्खा समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे. हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता शरद पवारांना माहिती आहे की हे मिळणं अशक्य आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टी ओळखल्या आणि पुन्हा एकदा मुंबईत आलेल्या मराठ्यांना शांत करून आनंदाने परत घरी पाठवलं. देवेंद्र फडणवीसांनी ही गोष्ट करून दाखवली. आता 2 महिने मागितले सरकारने, ते नक्की कसं होतंय, आता पुढचा नक्की संघर्ष काय, याबाबत सगळ्या गोष्टी अजून तरी 1-1.5 महिन्यात तुम्हाला समजतील. एक गोष्ट लक्षात घ्या, या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये एखाद्या वेळेस आत्ता येऊ घातलेल्या सगळ्या निवडणुका सरकार तात्काळ मार्गी लावेल आणि त्यातून निघाल्यानंतर मराठ्यांना पुढे खरोखर कायदेशीररित्या आरक्षण मिळतंय का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा हे सुप्रीम कोर्टात जाईल, कोर्ट या वेळेला जर मराठ्यांच्या आरक्षणाविषयी जर नकारात्मक असेल तर लक्षात घ्या, हे फक्त आणि फक्त मराठ्यांचं आरक्षण आणि मराठ्यांचा मोर्चा थांबवण्यासाठी आणि रोष थांबवण्यासाठीच सरकारनं उचललेलं पाऊल आहे. शरद पवार पुन्हा एकदा मनातून खुश होतील, कारण त्यांना माहिती आहे हे होणारच नाहीये कोर्टामध्ये. हे राज्याच्या स्तरावरती दिलेलं हे काही SC-BC आर्थिक मागास जे काही आरक्षण आहे मराठा म्हणून आपण जे SC-BCचं आरक्षण घेतोय 10%, ते राज्याच्या स्तरावरती ठीक आहे. पण घटनेमध्ये जर आरक्षणाचा बदल करायचा असेल तर मराठ्यांना सध्या आरक्षण मिळणं अशक्यच आहे. हे लक्षात घ्या. पण ज्यांना कुणबी नोंदी मिळाल्या, जे OBC मध्ये विलीन होतील, त्यांना मात्र त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी सरळ स्पष्ट केलंय की सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. ज्याच्यामध्ये कुणबी या प्रमाणपत्र ज्यांना मिळतील त्या आरक्षणाचा भाग होतील. त्यामुळे या वेळेला देवेंद्र फडणवीस आणि या युती सरकारनं ही सगळी खेळी पलटवली आणि शरद पवारांचा डाव सगळा हाणून पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी काय यांची स्तुती करत नाही, तुम्हाला व्यवस्थित सगळं राजकारण सांगतोय. पण आता महायुतीवाले एका मोठ्या वादामध्ये अडकणार, ते म्हणजे OBCंचा सगळा भडका यांच्यावरती उठणार आहे. यांना आता OBCंच्या शांत करण्यासाठी त्यांना अंगावर घ्यावं लागणार, कारण आमच्या वाट्याचं तुम्ही मराठ्यांना देऊन टाकलं, त्याच्यामुळे हे बरोबर कोंडीत अडकलेत. शरद पवारांना माहिती आरक्षण दिलं तर OBC विरोधात जाणार, आरक्षण नाही दिलं तर मराठा विरोधात जाणार. या सगळ्या गोष्टींचं राजकारण साधून हे MIM सारखी सगळी लोक मला खरोखर चीड या सगळ्या गोष्टीची आली. मी अनेक दिवस मला सांगतात ना अनेक जण, तू मराठातून जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतोस. विरोधात नाही बोलत, त्याच्या मागचं राजकारण समजून घ्या तुम्ही काय होतंय.
मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर एखाद्या वेळेस काही वेळा मुस्लिम रस्त्यावरती उतरतील आणि आम्हाला आमच्या वाट्याचं 5-10% काय असे आहे आरक्षण ते द्या, आणि पुन्हा एकदा मुस्लिम एकदा जर देशातला रस्त्यावर उतरला तर लक्षात ठेवा मोठा संघर्ष पेटेल, मोठा संघर्ष पेटेल. आता मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर देशातल्या इतर मोठे जे काही ओपनची सगळी लोक आहेत, मग ते राजपूत असतील, जाट असतील, जे काही सगळी लोक ती देखील आता मग आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरतील. पण सोडा तो महाराष्ट्राच्या बाहेरचा विषय. पण इथलं राजकारण असं सांगतं, इथलं राजकारण सध्याचं असं सांगतंय की मराठ्यांना ज्या काही आश्वासित ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या होत आहेत कधी, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पाहणं. त्या होत आहेत कधी, 100% लागू होत आहेत का? ते कुणबी नोंदी मिळणार तुम्हाला, मी सांगतो 100% तुम्हाला मिळणार, तुमच्या गॅजेटियरमध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार. पण त्या मिळाल्यानंतर, तुमचं प्रमाणपत्र आल्यानंतर जो काही पुढचा संघर्ष आपल्या डोळ्यासमोर आहे तो कधी थांबणार, तो कितपत मोठा होतोय. बरा, ज्या आपल्या इतक्या मराठ्यांना, समज 1-2 कोटी मराठ्यांना जर कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर ती लोक जेव्हा ओबीसीमध्ये विलीन होतील तेव्हा तिथं देखील मोठा झटापट आणि संघर्ष पाहायला मिळणार आहे. पण या गोष्टी कधी जर तरच्या, कारण सरकारनं कोणतीही गोष्ट तात्काळ आम्ही लागू करतो अशी सांगितली नाही. आम्ही 1 महिन्याची मुदत द्या, 2 महिन्याची मुदत द्या, या तुम्ही बारकाईने गोष्ट पहा. कुठे ना कुठेतरी इलेक्शनच्या निवडणुकीच्या तोंडावरती या गोष्टी शांत करायच्या म्हणून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणून मी माझ्या व्हिडिओला कॅप्शन टाकलं की मराठे जितके शूर तितके भोळे का? आता प्रश्नचिन्ह आहे. कारण जे मराठे नवी मुंबईमध्ये आले मनोज जरांगेंच्या मागून, आणि तिथं आल्यानंतर एकनाथ शिंदेनी माईक घेऊन सांगितलं की चला आरक्षण दिलं, आणि आम्ही जल्लोष करत सगळे परत गेले. आम्ही लगेच तिथल्या तिथे मूर्ख बनलो का? पण पुन्हा आम्हाला का मुंबईत यावं लागलं? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आम्हाला जर त्यावेळेला आरक्षण मिळालं होतं तर आम्हाला पुन्हा मुंबईत यावं का लागलं? हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. मग त्याच्यामागे शरद पवारांचा हात होता. मग निवडणुका आल्यात म्हणून हे पुन्हा रान पेटवलं, किंवा ह्या सगळ्या गोष्टी सरकारकडून मान्य करून घेतल्या. आता देवेंद्र फडणवीसांनी जे काही मान्य केलं आहे ते त्यांना करावं लागेल. आणि जर कदाचित केलं नाही तर मनोज जरांगेंची हार नाही तर मराठा समाजाचा रोष सगळ्यात महत्त्वाचा असेल. कारण समाजाचीही फसवणूक होईल. मनोज जरांगे पाटील हे जर राजकीयदृष्ट्या चिकटले असतील, जर तरची गोष्ट करतोय, जर खरोखर राजकीयदृष्ट्या कोणाचे तरी बांधील असतील तर त्यांना एवढा काही फरक पडणार नाही. पण मराठा समाजाची पिळवणूक आणि फसवणूक त्यांना समजून जाईल की आपण फसलो, आपल्याला सरकारने फसवलं, आपल्याला उकसवणाऱ्यांनी फसवलं, आपल्याला आपल्या मराठा जे कोणी नेते आहेत त्यांनी फसवलं. या सगळ्या गोष्टी पुढे सामोरे जातील किंवा येतील. पण निश्चित यातून मी तुम्हाला सांगतो 20 ते 25% जास्त चान्सेस आहेत किंवा जास्त शक्यता आहे की मराठ्यांना या सध्याच्या काही निर्णयांचा फायदा होईल. याच्यात काही दुमत नाही आहे, याच्यात काही चूक नाही आहे. पण यापेक्षा हा संघर्ष मराठा ओबीसी ताणण्यापेक्षा जर देशामध्ये समान नागरिक कायदा लावला, आरक्षणाच्या सगळ्या गोष्टी बाजूला केल्या, जर आमच्या घटनेमध्ये पाहिजे ते नको तसले बदल होत असतील तर आमच्या घटनेमध्ये हा एक उत्तम बदल झालेला आमच्या देशासाठी नेहमी आणि चांगलाच असेल, भविष्यासाठी देखील. याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. पण असं होणार नसेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्यांना देखील त्यांचा फायदा व्हावा, त्यांना त्यांचा वाटा मिळावा या मताचा मी आहे. आणि कुणबी वाढल्यामुळं किंवा ह्यांना सर्टिफिकेट मिळाल्यामुळं हे ओबीसीमध्ये जातील आणि ओबीसींना जो काही धोका ते म्हणतात की आम्हाला निर्माण होतोय, असं काही होणार नाही सध्या तरी असं समजू नका. कारण या प्रोसेसला खूप मोठा काळ सगळा जाणार आहे. आणि जर ओबीसी समाजाने असा विचार केला तर माझं वैयक्तिक मत आहे की हा संघर्ष कधी थांबणारच नाही. कारण जी अट किंवा जी रेषा आपण 50% ओलांडून पुढे जातोय तिथं कोणाला ना कोणाला तरी सामावून घेणं बाकीच्या समाजांना, बाकीच्या सगळ्या गोष्टींना गरजेचं आहे. आणि जर असं होणार नसेल तर मग मात्र मराठे किंवा मराठ्यांचे मोर्चे असेच कायमचे निघत राहतील. आणि यातून सोल्युशन किंवा यातून जो काही निष्कर्ष आहे, यातून जे काही मिळणार आहे ते कधीही मिळणार नाही. हे राजकारणी फक्त तुमची माती भडकवून तुमचा वापर करून घेते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मराठ्यांच्या मागण्या पूर्ण केल्यानंतर महायुतीला असं वाटतं की आपणच सगळं केलं आहे, आपणच सर्व काही केलं आहे आणि त्याच्यामुळे मराठ्यांची मतं आता आपल्यालाच पडतील. पण हे एक गोष्ट लक्षात ठेवा, शरद पवारांना देखील याचा बराच फायदा होणार आहे. हा राजकीय स्तरावरच्या मी गोष्टी तुम्हाला सांगतोय. कारण शरद पवारांना हे माहिती आहे की या सगळ्या गोष्टी जोपर्यंत 100% होत नाहीत तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. हे तुम्हाला मी आत्ता सांगतोय. आणि राहिला प्रश्न मराठा समाजासारखी एक हिंदुस्थानातली हिंदू म्हणून धर्मातली एक उग्र अशी ही जी काही जात आपण ज्याला म्हणतो मराठा, हा जो समाज आहे
तो कुठे ना कुठेतरी त्याची विचारसरणी बदलायची. या सगळ्या गोष्टींसाठी MIM आणि ही बाकीची सगळी लोक पवारांनी किंवा या सगळ्या लोकांनी त्यांना चिटकवून टाकलेत. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला हे जाणवलं असेल 1-1.5 वर्षामध्ये. म्हणजे तुमचा दृष्टिकोन कसा आहे मला माहीत नाही, पण माझ्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे बदलत जात आहेत किंवा अशा प्रकारे बदलत गेल्यात. त्यांचा दृष्टिकोन, त्यांच्या सगळ्या गोष्टी बदलल्या. बरं, या सगळ्या याच्यामध्ये या RSSला शिवप्रतिष्ठान ह्यांना त्यांना दोष का? इथं राजकारण का? हे सगळ्यात महत्त्वाची मेक समजून घ्या. मराठ्यांना आरक्षण मिळणं हा मराठ्यांचा जेवढा आनंद आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद हा काही विशेष संघटनांचा. कारण लक्षात घ्या, यांच्या आडून ते त्यांच्या पोळ्या भासत आहेत, यांच्या आडून त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळं जो काही फायदा मिळणार आहे तो जोपर्यंत तुमच्या ताटात येत नाही ना, वाढला जात नाही, तुम्ही खात नाही, तोपर्यंत त्याला फायदा म्हणू नका. मराठ्यांनो, आपण जितके शूर आहोत तितके भोळे आहोत, असं हा जो काही वाक्य आहे, जे काही पूर्वापार चालत आलंय, ते काही चुकीचं आहे असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही. त्यामुळे शांत राहा, संयमी राहा. आणि OBC आणि बाकीच्या जातीतल्या देखील लोकांनी हे राजकारण करू नये. बघा ना, विचित्र मला या गोष्टीचं वाटतं की याला ज्या वेळेला लढण्यासाठी मराठे पुढे निघून जायचे, जेव्हा पुढे छात्यांवरती आमची 18 पगड जातीची लोक, मग तू बाजूचा OBC आहे की कुठला दलित आहे की मी मराठा आहे, तू साळी माळी कोळी काही बघत नव्हते. छाती तलवारीचा वार झेलण्यासाठी छत्रपतींसोबत रणांगणात उतरणारी सगळी आमची लोक आज माझ्या हिश्श्याचं काहीतरी जात आहे आणि मला काहीतरी मिळतंय ह्याच्यासाठी एकमेकांची डोकी फोडण्यासाठी उभे आहेत. याच्यासारखं दुर्दैव नाही आहे. कारण ज्या छत्रपतींनी कधी जात मानली नाही म्हणून त्यांनी मराठा या धर्म त्यांना लावून दिला आणि त्याचं पुढं आम्ही काय केलं, 96 कुळं 32 कुळं आणि मराठा जात आणि इकडं OBC इकडं वंजारीन हे ते करून आम्ही वाटोळ करून टाकलं या देशाचं, या राज्याचं. जिथे आम्ही एक म्हणून लढत होतो तिथे आम्ही आरक्षणासाठी वाटलो गेलो. इंग्रज आले, त्यांनी या सगळ्या गोष्टी टाकल्या. पुढे मग घटना बदल चालू झाली आणि मग त्या घटनेमध्ये काँग्रेसी लोकांनी आरक्षणा लावून जाती या राहुल गांधी जातीय जनगणना कशासाठी करतायत? अरे या काँग्रेसचा जन्मच जातीवरून झालाय. यांचा जन्म आहे ना, यांचा जो काही राजकीय जन्म आहे ना या लोकांचा, किंवा यांचा राजकीय पक्ष हा जातीय विषमतेवरती जातींच्या आधारे उभा राहिला आहे. लक्षात ठेवा. तुम्ही जरा मागच्या राजकारणामध्ये जा, मागच्या पार्श्वभूमी इतिहासामध्ये जा, तेव्हा तुम्हाला समजेल. कुठे ना कुठेतरी हा संघर्ष आपल्याला दिसतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. मला फक्त एक सांगायचं आहे मराठ्यांनो, आता एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, जोपर्यंत अन्न तुमच्या पोटात जात नाही आरक्षणाचं, तोपर्यंत असं म्हणायचं नाही की आपलं पोट भरलंय. तुमच्या ताटात येईल, पण ताटातून अचानक कुठेतरी गायब केलं जाईल, एवढं फक्त लक्षात ठेवा. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. अनेक मुद्दे, अनेक धागेदोरे, अनेक कंगोरे या विषयावरती आहेत. पण हे जे काही आता चाललंय ना, मनोज जरांगे हे समाजासाठी लढतायत. तुम्हाला एक व्यवस्थित सांगतो, मनोज जरांगे पाटील हे समाजासाठी लढतायत असं समाजाला वाटतंय. ते लढतायत, त्यांचा लढा चुकीचा नाही, त्यांचा मुद्दा चुकीचा नाही, त्यामुळे समाज त्यांच्या पाठीशी आहे. आता जरांगेंच्या मागं कोण आहे हे त्यांना माहिती, आणि जरांगेंना खुश करण्यासाठी, शांत ठेवण्यासाठी महायुती जे प्रयत्न करता येतील ते करते. त्या विलोभनं ती आश्वासनं सगळी देते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये विरोधक आणि सरकारमधले यांच्यामध्ये आहे मराठा समाज, आणि त्या मराठा समाजाचं नेतृत्व करतायत मनोज जरांगे पाटील. आणि या दोन्हीकडून त्यांना समतोल राखावा लागतो. आणि खालचा जो समाज आहे त्या समाजाला असं वाटतंय की जरांगेंच्या मागे ना युतीवाले आहेत ना या विरोधक आहेत, जरांगेंच्या मागे अख्खा मराठा समाज आहे. आणि तो मराठा समाज त्यांच्यावरती विश्वास ठेवून उभा आहे. व्यवस्थित राजकारण समजून घ्या. कारण मराठ्यांना आरक्षण ही आश्वासनं जर आज मान्य करायची होती तर गेली 30-35 वर्ष मराठा समाज झगडतोय. तेव्हा हे सरकारही ही सगळे आज विरोधात असलेले तेव्हा सत्तेत होते, आणि आज सत्तेत असलेले तेव्हा विरोधात होते. कुठे गेले होते? त्यामुळे मराठ्यांनो, लगेच भोळे बनू नका. हे आपले कुणाचे बाप नाहीत. यांना कोणालाही असं वाटत नाही की मराठ्यांना आरक्षण मिळावं, कोणालाही असं वाटत नाही. हे फक्त तुम्हाला थंड करण्यासाठी निवडणुकांपुरतं एक जण उकसवतोय, एक जण थंड करतोय, हा उकसवतोय, हा थंड करतोय, एवढंच फक्त चालू आहे. हे सत्य आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा ना. माझा आज ही शब्द आहे, जरांगे पाटील नसले ना तरी उद्या मराठा समाजाच्या संघर्षासाठी अजून एखादा नेता उभा केला जाईल, तो उभा होईल. मग तो तुमच्या आमच्यातला सामान्य असेल किंवा या राजकीय लोकांनी उभा केलेला असेल. पण जर संघर्ष असाच पुढे चालू राहिला तर असेच अनेक मोठे समाजाचे नेते होत जातील आणि मराठा समाजाची फक्त पिळवणूक होईल, एवढं मात्र नक्की.